नमस्कार. नम्रताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. येणाऱ्या नाताळासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. हॅपी क्रिसमस. आपण क्रिसमस केक बनवणार आहोत, तर त्यासाठी इथे मी 1 कप ज्यूस घेतलेला आहे ऑरेंजचा. आणि आपल्याला ह्याच्यात काही नट्स भिजत ठेवायचे आहेत. त्याच्यासाठी इथे मी घेतलेले आहेत, इथे मी चेरीज घेतलेले आहे आणि मनुके घेतलेले आहे, गोल्डन आणि ब्लॅक. टूटी फ्रुटी घेतलेली आहे. तुम्हाला हवं ते तुम्ही नट्स घेऊ शकता. इथे मी मेलन सीड्स घेतलेले आहे, खरबुजाचे बिया, काजू बदाम घेतलेला आहे. आणि हे सर्व आपल्याला 2 तास चांगलं मुरत ठेवायचं आहे ऑरेंज ज्यूसमध्ये. असं तुम्ही रात्रभरही ठेवू शकता, पण 2 तास ठेवलं तरीही हरकत नाही. आता इथे आपण साखरेचं कॅरमलाइज करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी ते मी अर्धी वाटी साखर घेतली आहे. आणि हे कॅरमलाइज झालं की ह्याच्यात आपल्याला अर्धी वाटीच पाणी घालायचं आहे आणि ह्याला चांगली उकळी आणायची आहे. ह्याला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करून ह्याला एका साईडला ठेवून देऊया. इथे मी 2 वेलची, 1 लवंग आणि छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे. त्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. आता इथे मी 1/4 कप घेतलेला आहे दूध. त्याच्यातच आपल्याला 1/4 कप घालायचं आहे तेल आणि 1 टेबलस्पून घालूया व्हॅनिला एसेन्स. हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. व आता इथे आपल्याला 1 कप मैदा घ्यायचा आहे. आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे सर्व साहित्य. त्याच्यात आपण जे गरम मसाल्याची पावडर केलेली ती घालायची आहे. गरम मसाल्याने फार छान टेस्ट येतो केकला. आणि 2 टेबलस्पून घालायची आहे मिल्क पावडर. हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण साखरेचं जे कॅरमलाइज करून घेतलेलं आहे ते ओतायचं आहे. पण आपण सर्व एकदम नाही ओतायचं आहे. सुरुवातीला आपण अर्धच ओतूया. जर आपल्याला आवश्यकता वाटली तर आपण अजून ओतायचं आहे. मग आम्ही अर्ध ह्याच्यात ओतलेलं आहे. हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया. आता आपल्याला ह्याच्यात आपण जे नट्स ऑरेंज ज्यूसमध्ये मुरत ठेवलेले ते मी 2 तास ठेवलेले ते सर्व ह्याच्यात आपल्याला घालायचे आहे. आणि ह्याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. फारच छान टेस्ट येते ह्या केकची. आपल्याला फोल्ड आणि कट ह्या प्रोसिजरने सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे. आणि आता आपण ह्याच्यात घालणार आहोत 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून घालायचं आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा जास्त घालू नका. आता ह्याला आपल्याला जास्त नाही मिक्स करायचं आहे, थोडंसंच मिक्स करायचं आहे. इथे मी एक टीन तयार करून ठेवलेलं आहे तुपाने ग्रीस करून. आणि ते कढई मी 10 मिनटं अगोदर प्रीहीट करायला ठेवलेली. त्याच्यात हे सर्व आपण ठेवूया आणि झाकून आपण ह्याला बेक करून घेऊया. मला 45 मिनटं लागलेली आहे पूर्ण केक बेक करायला. आपला छान असा मस्त केक तयार झालेला आहे. मस्त सुगंध पसरलेला आहे घरात ऑरेंजचा आणि नट्सचा. बघा छान मस्त एकदम आपला केक बेक झालेला आहे. कलर किती सुंदर आलेला आहे आणि इतका सॉफ्ट आणि फ्लफी झालेला आहे ना. छान रंग आलेला आहे याला. आता कट करूया. व किती सॉफ्टली स्मूथली कट होत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. व आपला चॅनल नम्रताज किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना हॅपी क्रिसमस.